12 तारखेला पंढरपूर या ठिकाणी जे अतिशय पवित्र व सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय पवित्र व प्रेरणास्थान आहे, तिथे मी स्वतः व माझ्याबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलन तिथे करणार आहेत। सकाळी 9 वाजता पंढरपूरला आम्ही सर्वजण पोचू व तसंच तिथे असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथं नतमस्तक होऊन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं एक स्मारक तिथं नतमस्तक होऊन पुढे जाऊन मंदिरामध्ये जाऊन सुद्धा दर्शन आम्ही घेणार आहोत आणि सकाळी 10 वाजल्यापासून आमचं अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे। या आंदोलनामध्ये सरकारली जी कर्जमाफी, खरं तर ही कर्ज वसुली आहे, कर्जमाफी नाही, जी सरकारली जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक अटी टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्या अटींच्या विरोधात आम्ही हे आंदोलन तिथं करणार आहोत, जिथं अनेक लोक भेटायला येतील व तसंच आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तमाम सामाजिक कार्यकर्ते व इतरही पक्ष, मित्रपक्ष, तिथे असणारे नेते यांना मी विनंती करतो, आपण सुद्धा आमच्या अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी तिथं तुम्ही या, कारण या अन्नदात्याला सहकार्य करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून अन्नत्याग तिथं करणार आहोत आणि या आंदोलनाला नक्कीच यश येईल अशी अपेक्षा करू। हे आंदोलन आपण जेव्हा जाहीर केलं त्याच्यामध्ये काही आपण मागण्या केल्या होत्या, त्या मागण्या जर आपण वाचल्या तर त्याच्यामध्ये 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंतच कर्जमाफी तिथे दिली जाईल, ही अट रद्द करा आणि 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी 2017वाल्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्यांनी लाभ घेतला त्यांना सुद्धा मिळावी आणि 19मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही देण्यात यावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। त्याच्याचबरोबर जे OTS आपण ज्याला म्हणतो, एक वेळेस तिथं जे आपण ओव्हर द काउंटर तिथं हे करत असतो, तर ते 2019च्या कर्जमाफीचा लाभ बऱ्याच लोकांना तिथं मिळणार नाही, त्या बाबतीत सुद्धा काही बदल होण्याची जरूरत आहे। त्याच्याचबरोबर 2 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम आधी त्या ठिकाणी भरण्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे, पण आमचं मत आहे तुम्ही डायरेक्ट 2 लाख रुपये हे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये द्या आणि जे राहिलेले रुपये असतील, जी कर्ज वसुली असेल ते नंतर त्या ठिकाणी आपण बघू। प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग 2 वर्ष नियमित कर्ज भरण्याची जी अट आहे ती सुद्धा रद्द करण्यात यावी। 2017ला कर्जमाफीसाठी पात्र असूनही त्यांना मदत मिळाली नव्हती। अधिवेशनामध्ये हा मुद्दा अनेक वेळा आम्ही मांडला होता, पण त्याला सरकारकडनं सकारात्मक उत्तर देऊन सुद्धा कारवाई झाली नव्हती। पण हे आंदोलन जाहीर केल्यानंतर कालच्या दिवशी सरकारने आमची मागणी केली आणि 2017ला राहिलेल्या शेतकऱ्याला 5,000 कोटी जी रक्कम त्या ठिकाणी लागणार होती त्यातले 1400 कोटी रक्कम ही काल सरकारने त्या ठिकाणी जाहीर केली, त्यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करतो। मग कुठे ना कुठेतरी शेतकरी एकजुटीचा जो काही नारा लोकांनी त्या ठिकाणी दिला होता त्याला हे सरकार घाबरलं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। पीक विमा योजनेतील शेतकरी असणारे विरोधी जाचक अटी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये काढण्यात याव्या आणि 1 रुपयाला पीक विमा देण्यात यावा अशा आमच्या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये मागणी आहे। त्यामुळे सर्वांनाच विनंती आहे, आमच्या या शेतकऱ्यासाठी जो लढा त्या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे त्याला आपण सर्वांनी मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा। धन्यवाद।